स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे मस्त मजेत ना? मजेतच राहिलं पाहिजे. आणि आज आहे आपली ऍक्टिव्हिटी 8. हो, आज 8वा दिवस, 8वी ऍक्टिव्हिटी. आणि जर कोणी लेट चालू केला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त डे वन ऍक्टिव्हिटीज फॉलो करत चला. आणि खूप मस्त आहे, मजा येते मला सांगताना, तुम्हाला ऐकताना आणि करताना पण तेवढीच मजा येत असेल. मजा नाही यार, आता तुम्ही प्रेमाचा जे असतं ना फील होणं सुरू झालंय तुम्हाला, नक्कीच मी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी फॉलो करत असाल तर. आणि आता आपण एवढे दिवस काम केलं वरतून, मग आता चालू केलंय डीप मधून काम करायला. तर आता सध्या काय चाललंय, डीप मधून आणि वरतून ह्या दोन्ही साईडनी आपण काम करतोय आपल्यावर. आपण आतापर्यंत काम केलं आपल्या चेहऱ्यावरती, केसावरती, वरच्या बॉडीवरती, हेल्थ वरती काम करणं चालू आहे. आणि आता आपल्याला काम करायचंय आतून, जेणेकरून कसं माइंड आणि बॉडी दोन्ही पण आलं पाहिजे. कारण समजा आपण वरतून काम करतोय पण माइंड मधून पण आपल्याला तेवढंच फ्रेश व्हायचंय, तेवढंच प्रेमात पडायचंय, तेवढंच शांत राहायचंय, की जेणेकरून आपल्याला काही झालं तर आपण रिॲक्ट नाही केलं पाहिजे लगेचच्या लगेच. आपण असं चाललं पाहिजे, त्यावेळेस आपल्याकडे खुशी अशी येईल. समजतंय ना? हो, आपल्याला हळूहळू चालायचंय, आपल्याला हळूहळू आपल्या प्रेमात पडायचंय आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करायच्यात. सो आतापर्यंत आपण ज्या गोष्टी केल्या, आणि आता असं नाहीये की तुम्हाला सेल्फ लव्ह करताय म्हणजे चला मार्केटमध्ये शॉपिंग करायची आहे, हे करायचं ते करायचं, अजिबात नाही. तुम्ही हेल्थ केअर करताय, तुमची स्किनची केअर करताय, तुमची केसांची केअर करताय, तर नॉर्मल गोष्टी आहेत यार. तुम्हाला तुमच्या किचन मध्ये त्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. तर तुम्ही जरा जाऊन बघा, काही ना काही तो गोष्टी पडलेल्या आहेत आणि त्याच्यामधून तुम्ही करू शकता. फेस पॅक पण घरात बनवू शकता आपण. गरम पाणी पिते मध टाकून, डेली तुम्ही लिंबू टाकून पिऊ शकता. आणि नॉर्मल मध जरी नाही टाकायचं ना, नॉर्मल 1 ग्लास गरम पाणी पिऊ शकता तुम्ही. काही झालं तरी ते सोडायचं नाहीये. आणि गरम पाणी मध्ये मी मध टाकून 1 चम्मच पिते. नॉर्मल आहे, सगळ्यांना भेटतं त्या गोष्टी, ते पिते. त्याच्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला एक कोरफड आणून ठेवलेली असते घरामध्ये, त्याच्या कट करून नाही का, कमीत कमी 1-1.5 तास तरी माझ्या चेहऱ्यावरती ते अप्लाय केलेलं असते. माय गॉड, लय अवघड काय नाही, नॉर्मल आहे. झोपेतलं उठले गरम पाणी करून पिले, दिवसामध्ये कुठे टायमिंगला मी ज्यूस करून पिते. आणि एक तिसरी गोष्ट, चहा बनवतो ना त्या टायमिंगला फक्त उपाशी पोटी पिऊ नका, कारण ग्रीन टी उपाशी पोटी पिल्यानंतर ऍसिडिटी होते. सो हे माझ्या रुटीन आहेत. आणि चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येऊ लागला, आणि माझ्या स्किनवरती, पूर्ण बॉडीवरती त्या गोष्टींचा खूप काही इफेक्ट दिसायला चालू केला. ही गोष्ट मी करते. आणि आता आपल्याला जायचंय की ऍक्टिव्हिटीवर, की आपल्याला काय करायचंय. विषय असा आहे की आपल्याला डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस करायची आहे. डीप ब्रीदिंग प्रॅक्टिसचा सगळ्याला माहिती आहे की म्हणून लय भारी आहे. आपल्या मेंदूला त्याचा ऑक्सिजन पुरवठा होतो. आपण जेवढा पाहिजे तेवढा श्वास घेत नाही. हो, आपण जेवढा पाहिजे तेवढा श्वास घेत नाही, आपण नॉर्मल श्वास घेतो. पण डीप ब्रीदिंग मध्ये आपण जास्त श्वास घ्यायला चालू करतो. जो आपल्याला झोपताना होईल तेवढा प्रयत्न करा की झोपतानाच डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस करा. तुम्ही जर नाईट शिफ्ट करत असाल, दिवसा घरी येऊन झोपत असाल, तर तुम्ही दिवसा करू शकता. जर तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर कमीत कमी 15 मिनिटं अगोदर फोन बाजूला ठेवा आणि त्याच्यानंतर डीप ब्रीदिंग करा. जर तुमच्या घरामध्ये खूप सारे माणसं असतील, तुम्हाला बघून हसतील किंवा असं काय वाटत असेल, तर तुम्ही वॉशरूम मध्ये पण जाऊन करू शकता. आणि डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस नॉर्मल आहे. काही नाही, हेच करायचंय फक्त 5 मिनिटं. नवीन करणाऱ्या माणसांना श्वास जड वाटतो आणि त्रास होतो असं वाटतं, पण ऍक्च्युली त्रास होत नाही. जर तुम्हाला त्रास होत असेल तर डीप ब्रीदिंगचा, तर तुम्ही टायमिंग कमी करू शकता, पण होईल तेवढा प्रयत्न करा की 5 मिनिटं करत जा. आणि पहिल्या दिवसापासून डे बाय डे थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुमच्या माइंडला श्वास जातो, तुमच्या हृदयाला पूर्णपणे श्वास पोहोचवतो, तुमच्या बॉडीमध्ये पूर्णपणे काम करतं ते. त्याच्यामुळे तुम्ही डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस जसं करत करत जाता, नवीन वाटतं थोडंसं आपल्याला की मला त्रास होतोय, पण ऍक्च्युली ते आपल्याला सवय नसते म्हणून वाटतंय. आणि आपलं असं आतमधून पण काम व्हायला चालू झालंय. आणि एवढलं ना, तुम्हाला खूप छान आणि शांत झोप लागेल. यार माझं सांगते, मला झोप येत नव्हती. रात्री 1 वाजेपर्यंत फर्स्ट शिफ्टला जायचं म्हणलं तर मी 1-2 तास झोपून जात होते. तर मी म्हणलं ना, तुम्ही खूप छान झोप लागते, ही गोष्ट करून बघा, तुमच्या जीवनामध्ये खूप कामी येईल. आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. खूप सारं प्रेम करा, खूप सारं प्रेम माझ्यावर पण करा, थोडं तरी. आय लव्ह यू, ऑल ऑफ यू. टाटा, बाय.